138ची जी केसची जी प्रोसेस आहे तो काय हिशोबाने चालते. सर्वात महत्त्वाचं पहिल्यांदा ज्या माणसाकडे चेक आहे तो चेक सर्वात पहिलं बँकेमध्ये काय केलं पाहिजे, भरलं पाहिजे. भरल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो चेक वटण्यासाठी आपण ज्यावेळेस आपण बँकेमध्ये तो भरतो त्यावेळेस जर त्याच्या बँकेमध्ये पैसे असतील ते ऑटोमॅटिक ते वटलं जातं. आणि जर त्याच्या ज्या माणसाने आपल्याला चेक दिलेला आहे त्या माणसाच्या बँकेमध्ये जर का पेमेंट नसेल, खात्यामध्ये जर का पैसे नसतील, तर तो चेक काय करतो, इन्सफिशियंट फंड म्हणून तो रिटर्नमध्ये येतो. किंवा त्याचं दुसरं बी अजून बरेच त्याचे कारणं आहेत. किंवा ज्यांनी आपल्याला चेक दिलेला आहे त्यांनी तो पेमेंटसुद्धा स्टॉप करू शकतो, हे पण रिझन असू शकतो. किंवा ते बँकेमध्ये त्यांनी तसं सांगतो की असं असं माझ्याकडनं हा चेक दिला आहे, ह्या चेकचं पेमेंट करू नका, तो स्टॉप करण्यासाठी सुद्धा तो सांगू शकतो. किंवा चुकीची सही असेल किंवा त्याच्यानंतर जाणीवपूर्वक त्यांनी जो हे दिलेला आहे त्याच्यावरती जे बँकेमध्ये सही वेगळी आहे आणि चेकवर केलेली सही वेगळी आहे, अशा अनेक कारणामुळे तो पेमेंट तुम्हाला ते भेटत नाही आहे. पण जास्ती करून तर हेच कारण आम्ही आतापासून कोर्टामध्ये पाहिलेलं आहे, इन्सफिशियंट ऑफ फंड. ह्या कारणामुळेच ते जो चेक आहे तो परत येतो. आणि त्याच्यासोबत जेव्हा ते इन्सफिशियंट फंड येतो त्याच्यासोबत अजून एक असतो, तो बँकेकडनं तुम्ही ते घ्यायला विसरू नका. त्याला आपण म्हणतो रिटर्न मेमो. रिटर्न मेमो आणि जो चेक जो हे झालेला आहे, वटला नाही तो चेक आणि तो तुमचा हे मेमो ते तुमच्या संबंधित वकिलाकडनं नेऊन दिल्याच्या नंतर वकील साहेब हे तुमचे लगेच समोरच्या व्यक्तीला नोटीस पाठवतात. नोटीस पाठवल्याच्या नंतर त्याला नोटीसला म्हणतो आपण डिमांड नोटीस. एक कंपल्सरी आहे, हे मॅन्डेटरी प्रोव्हिजन आहे नोटीसची. ते जेव्हा नोटीस समोरच्या व्यक्तीला जाते ते पोहोचल्याच्या नंतर त्याच्याकडनं आपण ज्या वेळेस ते नोटीस पोहोचली तेव्हापासून 15 दिवसाचा आपल्याला वेटिंग पिरियड आहे. 15 दिवस आपल्याला वाट बघायची आहे. आपण त्या नोटीसचा जो महिना असतो हेच असतो की त्याच्यामध्ये संबंधित अशा अमुक व्यक्तीने तुम्ही आम्हाला असं पैसे आमच्याकडनं घेतले होते, असं पैसे तुम्ही रिटर्न करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण तुम्ही ते रिटर्न पेमेंट न केल्या कारणामुळे आम्ही सदरचा चेक बँकेमध्ये भरलेला आहे आणि तो भरल्याच्या नंतर तो इन्सफिशियंट फंड म्हणून तो परत आलेला आहे. त्यामुळं तुमची जर का आम्ही आता की तुमच्या अगेन्स्टमध्ये आम्ही केस दाखल करण्यासाठी आम्ही हे आहे, तर त्यासाठी तुम्हाला जर का तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जायचे नसतील कोर्ट कचेरीच्या, तर तुम्हाला तो जो काही फंड आहे तुमच्याकडे जो असणारा तो आम्हाला परत करा. या हिशोबाचे ते लिगल नोटीस, त्याला डिमांड नोटीस असं म्हणतो आपण, ते डिमांड नोटीसचं तुम्ही 15 दिवसाच्या आतमध्ये द्या आणि तुमच्या अगेन्स्टमध्ये आम्ही केस करतो. तर अशा पद्धतीचा महिना असणारा ते नोटीस आपण जेव्हा पाठवून दिलो तेव्हा त्याचं वेटिंग पिरियड संपल्याच्या नंतर आपण ते कोर्टामध्ये केस फाईल करतो त्याच्या अगेन्स्टमध्ये. आणि ते केस फाईल केल्यानंतर सर्वात पहिलं समोरच्या पार्टीला इश्यू नोटीस होते कोर्टामध्ये. आणि आता बरेच कोर्टाचं आता वेगवेगळे त्यांच्या जजवर पण डिपेंड असतं की काही कोर्टामध्ये जेव्हा आपण 138ची केस फाईल करतो त्यावेळेस त्यांनी व्हेरिफिकेशन होतं. त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन म्हणजे आपल्याला एव्हिडन्सची अफिडेविट काही कोर्टामध्ये सुद्धा मागवतात आणि काही कोर्टामध्ये ह्याच्यावरती 202ची पण ऑर्डर आता बरेच कोर्ट करायला लागलेत. अशा पद्धतीची प्रोसेस कंप्लीट झाल्याच्या नंतर त्यासमोर जो आरोपी आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये इश्यू नोटीस होते आणि त्यांना पहिल्यांदा समन्स पाठवला जातो आणि त्या समन्स त्यांना भेटून तो आला नाही तर दुसऱ्या वेळेस तसं रिपोर्ट आपण जेव्हा फाईल केलं कोर्टामध्ये की आम्ही यांना समन्स आपण कोर्टाने काढण्याचे आदेश पारित केले होते, आम्ही हे काढलेलं आहे, समन्स काढलेला आहे, तरीसुद्धा तो आलेला नाही आहे, परत एकदा त्याला वॉरंट काढा. अशा पद्धतीने जेव्हा आपण कोर्टाला मेन्शन करतो किंवा सांगतो त्यावेळेस कोर्ट हे सर्व व्हेरीफाय करून त्याच्या अगेन्स्टमध्ये वॉरंटचं जो ऑर्डर आहे तो पास करतो. आणि जर वॉरंट पहिला जो असतो तो बेलेबल वॉरंट असतो, तो त्याच्यामध्ये इझिली बेल होत असते आणि तो हजर होण्यासाठीच असतो बेलेबल जो वॉरंट आहे. आणि तो समोरच्या आरोपीने जेव्हा कोर्टामध्ये हजर होऊन तो वॉरंट कॅन्सल करून त्याच्यासाठी जो आपली कॉपी दिली ती कॉपी घेऊन तो पुढे वकील साहेब त्यांचे लावून तो कंटिन्यू मॅटर चालू शकतो. अशा पद्धतीची थोडक्यात माहिती आहे. याच्या पुढची जी माहिती आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. तरी जास्तीत जास्त लोकांनी या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.